एका तासाचं आहे, गुणिले 24 आलेलं उत्तर एका दिवसाचं आहे, गुणिले 365 आलेलं उत्तर एका वर्षाचं आहे. आणि ताऱ्यावरून निघालेला एक किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1 कोटी वर्ष लागतात. 1 लाख एका सेकंदाला धावणारा किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत वरच्या चांदण्या दिसतात, त्या चांदणीवरून पृथ्वीपेक्षा लाखो पटीने एक चांदणी मोठी आहे. आणि तिच्यापासून निघालेला किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत 1 कोटी वर्ष लागतात. विज्ञानात त्याला 1 कोटी प्रकाश वर्ष लांब हा तारा आहे असं म्हणलं जातं. आणि जेवढे तारे दिसतात तेवढे तारे एका सूर्यमंडळातले आहेत. आणि असे हजारो सूर्यमंडळ, लाखो कोट्यावधी सूर्यमंडळ एका कोशिकेत फिरतात. आणि अशा कोट्यावधी कोशिका एका कृष्ण विवरात फिरतात. आणि असे लाखो कृष्ण विवर एका आकाशगंगेत फिरतात. आणि अशा आकाशगंगा अब्जावधी एका ब्रह्मांडात फिरतात. आणि ते असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या एका रोमाच्या ठिकाणी असतात. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशे धेंडे, एवढा परमात्मा आहे. आणि मग एवढा कधी शोधायचा म्हणून विष्णू परमात्म्यानं हार मानली आणि ते वरी आले आणि शिवाची मोठेपणाची मान्यता मान्य केली. पण ब्रह्मदेव स्वर्गात गेले आणि मी त्याच्या मुकुटापर्यंत गेलो म्हणून थापा मारल्या. आणि त्यांनी गायत्रीला आणि केतकी नावाच्या झाडाला साक्षी ठेवलं. आणि इथं आल्यानंतर सांगितलं. त्यावेळेस महाराज शंकराला राग आला की खोटं बोलतोय हा. म्हणून रागाच्या भरात शंकर भगवान परमात्म्याने रागाच्या भरात त्या शंकर भगवान परमात्म्याच्या नेत्रातून राग आला. आणि क्रोध आल्याबरोबर ब्रह्मदेव जर खोटं बोलतो तर जगाच्या पाठीवर खरं कोणी वागायचं. म्हणून ब्रह्मदेवासाठी राग आला आणि त्यांच्या नेत्रातून महाराज एका क्रोध रूपी राक्षसारख्या बलाढ्य एका शक्तीचा जन्म झाला. तर त्याला म्हणतात भैरव. आणि त्या भैरवाला सांगितलं खोटं बोलणार ह्याचं तोंड आहे, त्याचं नीटनेटकं काम कर. आणि त्या भैरवानी नखानच त्याचं एक 5वं मुंडकं कापलं. ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं कापलं. आता ब्रह्मदेव 4च तोंडाचा राहिला. आणि त्याला राठा बसल्यावर त्याच्या लक्षात आलं तिथून पुढे ब्रह्मदेव खोटं बोलत नाही. म्हणून त्याचं एक मुंडकं खोटं बोलणार कापलं. पण ते नखालाच महाराज ते मुंडकं अडकलं. आणि अडकल्याच्या नंतर मग शंकराने सांगितलं त्याला की तू तीर्थयात्रा कर आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तू जाशील, जिथं जिथं मुक्कामाला राहशील तिथं तिथं तुझे मंदिर तयार होतील. म्हणून तुमच्या गावात ते भैरव मुक्कामाला आले म्हणून इथं त्याचं भैरवाचं मंदिर झालं. शास्त्र असे. आणि फिरत फिरत नंतर तो काशीला गेला आणि तिथे त्याच्या नकावरचं ते ब्रह्मदेवाचं मुंडकं बाजूला पडलं. त्याला कपाल भैरव असं म्हटलं जातं. कपाल. आणि मग त्या भैरवाने त्याला दांडकं टाकून त्याला मुक्ती दिली. म्हणून त्या ठिकाणी दंडुकेश्वर किंवा कपाल मोक्ष नावाचं त्या तिथल्या भैरवाने ठोका टाकल्यानंतर मोक्ष मिळतो. काशीमध्ये माणूस मेल्यानंतर नाही, त्याला ठोका टाकला जातो आणि दोरा, काळा दोरा दंड म्हणून बांधला जातो दंडामध्ये, मनगटामध्ये. आणि त्याची साक्ष होती. आणि मग त्या काशीचं संरक्षण तो आज रोजी करतो. आणि जसं काशीचं संरक्षण करतो तसं जिथं जिथं शंकराचे मंदिर आणि जिथं जिथं तीर्थ आहेत तिथं तिथं महाराज तो संरक्षण करतो. म्हणून आळंदीला आपल्या तिथं पुंडलिकरायाचं मंदिर आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे. म्हणून तिथे जी इंद्रायणी प्राप्त झाली ती भैरवापासून भैरवी वसे असं वर्णन केलेलं आहे. आळंदीच्या इकडच्या बाजूला हजाऱ्या मारुती आहे, तिकडं जनाबाईचं धर्मशाळा आहे, तिकडं जलाराम बाबाचं मंदिर आहे, तिकडच्या बाजूला महाराज भागीरथी तिथून निर्माण झाली. आणि भैरवापासून भागीरथी वसे तिथं भैरवनाथाचं मंदिर आज बी आहे. म्हणून प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रक्षपाल म्हणून भैरवाचं काम आहे. त्याची भक्ती केल्याशिवाय तो आतमध्ये जाऊ देत नाही, आतमध्ये गेलेल्याला बाहेर येऊ देत नाही.
म्हणून काशीला गेल्यानंतर भैरवाचं अगोदर दर्शन घ्यावं, नंतर काशी विश्वेश्वराचं घ्यावं, आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं की पुन्हा भैरवनाथाचं दर्शन घ्यावं, परत यावं. त्यावेळेस तो आपल्या साक्षी असतो आपल्या तीर्थयात्रेला. तसा हा तुमचा गावचा दैवत म्हणजे भैरवनाथ सगळ्या गोष्टीचा साक्षी आहे. तुम्ही केलेल्या पुण्यकर्माचा तो साक्षी आहे. म्हणून तुमचं गाव भाग्यवान आहे, तुमच्या गावात भैरवनाथ आहे.